हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला टॉपिक आहे. आपण काही इनबिल्ट फंक्शन्स अजून जे पायथन मध्ये आहेत ते बघणार आहोत. त्यातले कोणते आहेत तर लॅम्बडा, झिप, मॅप, रेड्यूस आणि फिल्टर. तर हे जे आज काही इनबिल्ट फंक्शन्स आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे फंक्शन्स काय आहेत? दीज आर पॉवरफुल बिल्ट इन फंक्शन्स दॅट मेक पायथन कोड मोर एफिशियंट अँड रीडेबल. तर एक वन सिम्पल लाईन कोड मध्ये आपण ते मोर इफिशियंटली आपण तो एक सिंगल लाईन कोड मध्ये आपण जे हे आपलं जे कोड आहे तो एक्झिक्यूट करू शकतो. त्यातला पहिला आहे लॅम्बडा. लॅम्बडा काय तर लॅम्बडा इज अनोनिमस वन लाईन फंक्शन. लॅम्बडा फंक्शन इज अ स्मॉल अनोनिमस फंक्शन विथ नो नेम. इट कॅन हॅव एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स बट ओनली वन एक्सप्रेशन. लॅम्बडा आर्ग्युमेंट्स अँड एक्सप्रेशन. तर हे एक लॅम्बडा फंक्शनचं डेफिनेशन आहे. तर रिअल लाईफ मध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं ते आपण पाहूया. तर एक्झाम्पल बघा घेतोय मी एक स्क्वेअर ऑफ अ नंबर. मी जस्ट एक स्क्वेअर करतोय नंबर्सचा. ते काय करतोय मी स्क्वेअर नावाचं व्हेरिएबल घेतलं. लॅम्बडा हे आपलं फंक्शनचं नाव लॅम्बडा एक्स एक्स कोलन एक्स स्टार एक्स. मी काय सांगितलं लॅम्बडा लॅम्बडा फंक्शन घेतलंय. एक्स ही व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू कोलन एक्स स्टार एक्स व्हॅल्यू जे आपलं 5 into 5. तर आपलं स्क्वेअर आहे ते प्रिंट होणार आहे. तर 5 into 5 25 हे आपल्या आउटपुट मध्ये मिळालं. जस्ट सिम्पल लाईन एक एक लाईन कोड मध्ये आपण आपला जे आहे 25 जे आपलं एक आपण स्क्वेअर केलेलं आहे युजिंग लॅम्बडा फंक्शन. त्यानंतर आहे एक्झाम्पल ऍडिशन ऑफ टू नंबर. तर लॅम्बडा फंक्शन यूज करून आपण ऍडिशन कसं करू शकतो नंबरचं ते पाहूया. तर एक ऍड नावाचं व्हेरिएबल घेतलंय. त्याला दिलंय लॅम्बडा ए कोलन बी. ए कोलन बी काय आहे आपलं हे व्हेरिएबल्स आहे आणि त्यांना सांगतोय ए प्लस बी कर. ए कोलन बी कोलन त्यापुढे जे आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचंय ते आपण देतो ए प्लस बी. सिम्पली मी त्याला प्रिंट करतोय. तर प्रिंट करतोय ऍड 10 and 20 हे जी व्हेरिएबल आहे ही जी व्हॅल्यू आहे. तर हे काय करेल ए जे व्हेरिएबल आहे तिथं 10 जाईल, बीच्या ठिकाणी 20 जाईल आणि सिम्पली मी त्याला प्लस करतोय ए प्लस बी 10 + 20. तुम्ही पाहू शकता 30 आले. एच्या ठिकाणी 10 गेलं, बीच्या ठिकाणी 20 गेलं. सिम्पली त्याचं जे आहे ते हे जे ऑपरेशन प्लस आहे ते झालेलं आहे. त्यानंतर आहे झिप फंक्शन. तर झिप फंक्शन काय करतं कंबाईन मल्टिपल इटरेबल्स. झिप फंक्शन पेअर्स एलिमेंट फ्रॉम मल्टिपल इटरेबल्स एलिमेंट बाय एलिमेंट. तर बेसिकली झिप नावातच आहे ते काय करतं सिम्पली दोन जे आपण सिम्पली मी ते लिस्ट घेतात. लिस्टचं जे एक्झाम्पल आहे ते लिस्ट जे आहे ते कॉन्कॅटिनेट करतो. बेसिकली त्यांना एकाच ह्याच्यामध्ये ऍड करायचं जे आहे ते आपण युजिंग झिप फंक्शन जे आहे ते आपण ऍड करू शकतो. तुम्ही सिम्पल नेम नावाची एक लिस्ट घेतली आणि एज नावाची लिस्ट घेतलेली आहे. आणि सिम्पली मी त्याला काय करतोय झिप डेटा नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय. झिप हे जे माझं फंक्शन आहे ते मी कॉल करतोय. नेम आणि एज झिप काय करायचंय मला नेम आणि एज हे जे दोन लिस्ट आहेत ते मला झिप करायचंय. आणि सिम्पली मी त्याला प्रिंट करतोय लिस्ट. हे काय लिस्ट ऑफ झिप डेटा. तर लिस्ट लिस्ट जे आहे ते माझं हे आहे डेटा स्ट्रक्चर. तर मी म्हणतो लिस्ट फॉर्मॅटमध्ये मला जे झिप डेटा आहे तो दे. तुम्ही पाहू शकता आउटर साईडला बघितलं तर हे लिस्ट मध्ये आपल्याला लिस्ट मध्ये आले. आतमध्ये सर्वेश 25 ही एक व्हॅल्यू आहे. सर्वेश 25 त्यानंतर अमित 24 आणि नेहा 23 ही आपली थर्ड व्हॅल्यू आहे. तर मी काय सांगितलं झिप डेटा नावाचे व्हेरिएबल झिप कर ऍड कर. बेसिकली तर काय ऍड कर तर नेम आणि एज हे ऍड कर. त्यांनी काय केलं सर्वेश जे नेम मधला पहिला जो डेटा आहे तो घेतला आणि एज मधला जो पहिला डेटा आहे ते दोन्ही मिळून जे आहे तिथं ऍड केलं आहे. त्याच पद्धतीने सेकंड डेटा त्याच पद्धतीने थर्ड डेटा हे घेतलेले युजिंग आपण हे झिप फंक्शन यूज करून आपण बेसिकली दोन जे लिस्ट आहेत ते ऍड करू शकतो. तिसरं आहे मॅप फंक्शन. मॅप फंक्शन काय अप्लाय फंक्शन टू इच एलिमेंट. द मॅप फंक्शन अप्लाइज अ फंक्शन दॅट ऑल एलिमेंट्स इज अन इटरेबल. एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल काय कन्वर्ट लिस्ट टू स्क्वेअर ऑफ नंबर्स. जी लिस्ट आहे त्याचं स्क्वेअर करतोय जस्ट विदिन अ जस्ट 2 लाईन ऑफ कोड मध्ये. त्यावेळेस हे मॅप जे आहे ते पॉवरफुल फंक्शन आहे ते आपल्या पिक्चर मध्ये येतं. तर कसं नंबर्स नावाची एक लिस्ट आहे सिम्पल 1 2 3 4 5 आणि स्क्वेअर नंबर्स नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. त्याला मी दिलंय मॅप ऑफ लॅम्बडा हे आपलं फंक्शन सांगितलंय मॅप ऑफ लॅम्बडा एक्स कोलन एक्स स्टार स्टार टू एक्स स्टार 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 टू. तर नंबर्स नंबर जे आपलं व्हेरिएबल आहे ते मी काय केलं स्क्वेअर नंबरचं व्हेरिएबल घेतलं मॅप ऑफ लॅम्बडा एक्स कोलन एक्स स्टार स्टार टू आणि नंबर जे आहे ते आपलं जे व्हेरिएबल आहे ते घेतलेलं आणि त्यातलं मग ते काय करेल तर एक एक व्हॅल्यू जी आहे ती एक्स मध्ये जाईल. तर फर्स्ट ऑफ ऑल एक्स 1 जे आहे ती इथं येईल आणि 1 स्टार स्टार 2 आहे ते प्रिंट होईल. त्यानंतर 2चं जे स्क्वेअर आहे ते येईल. त्याचप्रमाणे 3चं 4चं आणि 5चं आहे ते येईल. त्याच्यानंतर मी जस्ट त्याला लिस्ट फॉर्मॅट मध्ये जे आहे ते प्रिंट करतोय.
तुम्ही पाहू शकता एकचा स्क्वेअर ऑब्विसली एकच आहे, दोनचा स्क्वेअर आलाय 4, 2 स्टार स्टार 2, त्यानंतर तीनचा स्क्वेअर 3 स्टार स्टार 3, 3 स्टार स्टार 2, त्यानंतर 4, त्यानंतर 5. या पद्धतीने आपले जे स्क्वेअर जे आहे ते प्रिंट झालेले आहेत. त्यानंतर आहे फिल्टर. फिल्टर काय? फिल्टरिंग एलिमेंट्स बेस्ड ऑन कंडिशन. इथं आले कंडिशन. आपण कंडिशन देऊन आपलं जे आउटपुट आहे ते आपण मिळवू शकतो. तर ते आहे फिल्टर फंक्शन कीप्स ओनली एलिमेंट्स दॅट रिटर्न ट्रू फॉर गिव्हन कंडिशन. इथं आता आपलं जसं मी तुम्हाला सांगितलं कंडिशनल स्टेटमेंट यूज करून आपण जे आहे आउटपुट मिळवू शकतो. एक्झाम्पल असं आहे फिल्टर इव्हन नंबर. तर जस्ट मी जे या लिस्ट मधून जे आहे ते इव्हन नंबर जे आहे ते फिल्टर करतोय. नंबर नावाची लिस्ट आहे 1 2 3 4 5 6 7 8 हे जे एलिमेंट्स आहेत घेतले आणि इव्हन नंबर्स नावाचं एक व्हेरिएबल आहे त्याला मी सांगतोय फिल्टर कर लॅम्बडा हे आपलं फंक्शन लॅम्बडा एक्स कोलन एक्स मॉड 2 इक्वल इक्वल 0 कशात तर नंबर्स मधून एलिमेंट्स घे हे फिल्टर आउट करून मला फक्त जे इव्हन नंबर जे आहेत ही जी कंडिशन आहे एक्स कोलन 2 ही सॅटिस्फाईड झाली तरच मला जे आहे ते प्रिंट कर. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. नंबर्स नावाची ही लिस्ट आहे याच्यामध्ये 1 to 8 पर्यंत एलिमेंट्स घेतलेत. इव्हन नंबर नावाचं जे व्हेरिएबल आहे ते घेतलंय. फिल्टर फंक्शन आहे त्याला मी आर्ग्युमेंट लॅम्बडा लॅम्बडा एक्स कोलन एक्स मॉड 2 हे काय करेल एक एक व्हॅल्यू येईल आणि ते जर चेक करेल हे नंबर जे आपलं ते व्हेरिएबल आहे याच्यातून एक एक व्हॅल्यू येईल ती कंडिशन चेक करेल जर कंडिशन ट्रू झाली तर ते आपल्याला आउटपुटमध्ये जे आहे ते आउटपुटमध्ये जे आपल्याला प्रिंट करून देईल. तुम्ही पाहू शकता जस्ट 2 4 6 8 इथे मी कंडिशन दिली एक्स मॉड 2 तर त्याने काय केलं एक आलं एक मॉड 2 इक्वल इक्वल 0 आहे नाहीये त्याच्यामध्ये प्रिंटमध्ये आपल्या आउटमध्ये आली नाही त्यानंतर 2 आलं 2 मॉड 2 इक्वल इक्वल 0 आहे आहे ती कंडिशन सॅटिस्फाय झाली त्याने आपल्याला आउटपुट मध्ये 2 दिले. त्याचप्रमाणे 3 नाही झालं 4 झाले 6 नाही 5 नाही नंतर 6 झालेलं आहे नंतर 7 नाही झालं आणि 8 जे आहे तिचा कंडिशन सॅटिस्फाय नंतर ते आपल्याला आउटपुट मध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर आपला एक लास्ट फंक्शन आहे ते आहे रेड्यूस फंक्शन. रेड्यूस फंक्शन काय करतं तर रेड्यूस फंक्शन अप्लाइज अ फंक्शन cumulatively reducing an iterable to a single value. It's available in the func tool models. यातलं एक्झाम्पल असं आहे की फाइंड प्रोडक्ट ऑफ ऑल नंबर्स इन अ लिस्ट. तर हे जे रेड्यूस फंक्शन आहे हे आपल्याला डायरेक्ट यूज करता येत नाही त्यासाठी आपण जे फंक टूल जे आपलं मॉड्यूल आहे तर ह्याला पण हे जे आहेत हे मॉड्यूल्स आहेत. तर फ्रॉम फंक टूल्स इम्पोर्ट रेड्यूस. फंक टूल्स मधून इम्पोर्ट कर रेड्यूस मॉड्यूल. मी सांगतोय फंक टूल्स मधून इम्पोर्ट कर रेड्यूस जे फंक्शन फंक टूल मॉड्यूल मधून रेड्यूस फंक्शन जे आहे ते इम्पोर्ट कर. हे बेसिकली आपण इम्पोर्ट करतोय फंक टूल मधून. नंबर नावाची एक लिस्ट आहे 1 2 3 4 5 आणि प्रोडक्ट नावाचं एक व्हेरिएबल आहे आणि त्याला मी सांगितलं रेड्यूस हे फंक्शन लॅम्बडा ऑफ एक्स वाय आता इथे दोन आर्ग्युमेंट दिले मी एक्स वाय आणि त्याला सांगतोय एक्स स्टार वाय ऑफ नंबर्स. तर ते काय करेल हे दोन फर्स्ट ऑफ ऑल 1 आणि 2 इथं येईल आणि एक्स आणि 2चं जे मल्टिप्लिकेशन आहे ते होईल त्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 3 होईल 3 मल्टिप्लाय बाय 4 होईल आणि 4 मल्टिप्लाय बाय 5 हे होईल आणि आपल्याला जे आउटपुट मध्ये देईल. तर बेसिकली काय होईल 1 स्टार 2 2 2 स्टार 3 3 स्टार 2 आहे 6 6 स्टार 4 इज इक्वल टू 24 आणि 24 इंटू 5 इज इक्वल टू 120. आपण पाहू शकता 120 जे आहे ते आउटपुट मध्ये मिळालेलं आहे. तर आय होप तुम्हाला हे जे फंक्शन कशा पद्धतीने यूज करायचे ते या व्हिडिओमध्ये कळाले असतील. थँक्यू.